नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा हा विशेष संदेश सिंह राशीच्या मित्रांसाठी तयार केला आहे. हा व्हिडिओ श्रद्धा, प्रेरणा आणि मनोरंजनाच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. जीवनातील महत्त्वाचे निर्णय नेहमी स्वतःच्या विचाराने आणि परिस्थितीनुसार घ्या. मित्रांनो, जीवनातील काही दिवस असे येतात की सुरुवातीला सर्व काही नेहमीसारखं वाटतं, पण काही वेळानंतर लक्षात येतं की तो काळ आपल्याला काही शिकवण्यासाठी आला होता. काही गोष्टी आपल्याला थांबवण्यासाठी येत नाहीत, तर मजबूत करण्यासाठी येतात. सिंह राशीच्या मित्रांनो, तुम्ही स्वभावाने धाडसी, मोठं विचार करणारे आणि स्वतःचा मार्ग तयार करणारे लोक आहात. तुम्ही संकटातही उभं राहता, पण प्रत्येक वेळेस ताकद पुरेशी नसते. काही वेळा संयम आणि योग्य वेळ ओळखणं जास्त महत्त्वाचं असतं. आजचा हा संदेश भीती निर्माण करण्यासाठी नाही, हा संदेश जागरूक राहण्यासाठी आहे. कारण जीवनात काही वेळा असे टप्पे येतात जेव्हा आपण स्वतःला अडचणीत टाकतो. घाईमुळे, रागामुळे किंवा चुकीच्या विश्वासामुळे. या काळात सर्वात आधी स्वतःच्या मनाकडे लक्ष द्या. तुम्हाला जर एखाद्या गोष्टीबद्दल वारंवार विचार येत असेल, तर निर्णय घेण्यात गोंधळ होत असेल, जर मन बेचैन वाटत असेल, तर थोडा वेळ थांबा. प्रत्येक संधी लगेच स्वीकारायची नसते. काही वेळा आयुष्य आपल्याला थांबवायला सांगत असतं. या काळात तुमच्या आसपास काही लोक खूप गोड बोलू शकतात. काही लोक मोठी आश्वासनं देऊ शकतात. काही लोक तुम्हाला घाईत निर्णय घ्यायला सांगू शकतात. पण लक्षात ठेवा, विश्वास हा शब्दांवर नाही, कृतीवर ठेवायचा असतो. विश्वास हा शब्दावर नाही, कृतीवर ठेवायचा असतो. काही लोकांना कामात अडथळे येऊ शकतात. काहींना पैशाचा ताण जाणवू शकतो. काहींना नात्यांमध्ये अंतर जाणवू शकतं. पण याचा अर्थ सर्व काही संपलं असा होत नाही. कधीकधी थांबणं म्हणजे मागे पडणं नसतं, तर योग्य वेळेची तयारी असते. या काळात एक छोटी सवय लावा. सकाळी उठल्यावर दिवसाचं नियोजन करा. रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला विचारा, आज मी काय करू शकलो? आज मी कुठे घाई केली? आज मी कोणत्या गोष्टीसाठी आभारी आहे? कारण आयुष्य बदलणारे निर्णय अनेकदा शांत मनातून जन्म घेतात. जर कोणाशी वाद सुरू असेल तर तो वाढवू नका. जर कोणी तुमच्यावर टीका करत असेल तर लगेच उत्तर देऊ नका. जर एखादं काम अडकलं असेल तर स्वतःला दोषही देऊ नका. जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या वेळेनुसार घडते. तुमची किंमत इतरांच्या मतांनी ठरत नाही, तुमची किंमत तुमच्या प्रयत्नांनी ठरते. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, वाईट वेळ कायम राहत नाही, कठीण परिस्थिती कायम राहत नाही, पण त्या काळात आपण केलेले निर्णय कायम लक्षात राहतात. म्हणून स्वतःला मजबूत ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि मन शांत ठेवा. आज जे कठीण वाटत आहे ते उद्या तुमची ताकद बनू शकतं. कारण सिंह राशीचा स्वभावच असा आहे, संकट कितीही मोठं असलं तरी पुन्हा उभं राहायचं. आणि शेवटी भीती नाही, जागरूकता निवडा. शेवटी भीती नाही, जागरूकता निवडा. राग नाही, संयम निवडा. राग नाही, संयम निवडा. घाई नाही, विचार निवडा. घाई नाही तर विचार निवडा. तुमच्यासाठी योग्य गोष्ट योग्य वेळी तुमच्याकडे नक्कीच परत येईल. मित्रांनो, आता पुढे जे सांगणार आहोत ते विशेष लक्ष देऊ नये का? कारण अनेक वेळा आपल्याला वाटतं की आयुष्यातील मोठे बदल मोठ्या घटनांमुळे होतात. पण खरं पाहिलं तर छोटे निर्णयच पुढे मोठं चित्र तयार करतात. सिंह राशीच्या मित्रांनो, तुमच्या स्वभावात एक गोष्ट खूप खास असते. तुम्ही मनाने मोठे असता, लोकांसाठी उभे राहता, अनेक वेळा स्वतःच्या अडचणी बाजूला ठेवून इतरांचा विचार करता. पण प्रत्येक वेळी स्वतःला विसरणं योग्य नसतं. कधी कधी स्वतःसाठी थांबणं देखील गरजेचं असतं. या काळात तुम्हाला काही गोष्टींचा अनुभव येऊ शकतो. काही लोक अचानक दूर जातील, काही लोक जास्त जवळ येतील, काही संधी अचानक बंद होतील आणि काही नवीन दरवाजे उघडतील. अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, जे निघून जातं ते प्रत्येक वेळेस नुकसान नसतं. जे निघून जातं ते प्रत्येक वेळी नुकसान नसतं. काही वेळा ते नवीन गोष्टींसाठी जागा तयार करत असतात. तुमच्या आयुष्यात सध्या ज्या गोष्टी अडकल्या आहेत त्या कायमच्या अडकलेल्या नाहीत. वेळ बदलते, परिस्थिती बदलते आणि माणूस देखील बदलतो. जर तुमच्या मनात एखादं मोठं ध्येय असेल तर सोडू नका. फक्त त्याच्याकडे जाण्याचा मार्ग बदलण्याची तयारी ठेवा. या काळात स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला प्रश्न म्हणजे, मी कोणत्या गोष्टींवर विनाकारण ताण घेतोय?
मी कोणत्या गोष्टीवर विनाकारण ताण घेतोय? दुसरा प्रश्न असा विचारा की मी कोणत्या व्यक्तीवर जास्त अवलंबून झालो आहे? मी कोणत्या गोष्टीवर जास्त अवलंबून झालो आहे? आणि तिसरा आणि शेवटचा प्रश्न असा विचारा की माझ्या आनंदाची जबाबदारी मी स्वतः घेतो का? माझ्या आनंदाची जबाबदारी मी स्वतः घेतो का? हे 3 प्रश्न अनेक गोष्टी स्पष्ट करू शकतात. आणखी एक आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही वेळा आपण इतरांना दाखवण्यासाठी खूप मेहनत घेतो, पण खरी प्रगती ती असते जी शांतपणे घडते. तुमच्या यशाला आवाजाची गरज नसते. सिंह राशीच्या मित्रांनो, या काळात स्वतःची तुलना दुसऱ्यांशी अजिबात करू नका. कोणाचा वेळ आधी येतो, कोणाचा नंतर येतो, पण प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. तुम्ही जिथे आहात तिथून पुढे जाणं महत्त्वाचं आहे. जर काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नसतील तर त्याचा अर्थ तुमचं नशीब संपलं असा होत नाही. कधी कधी आयुष्य आपल्याला थोडं थांबवतं, जेणेकरून पुढचा टप्पा अधिक मजबूत करता येईल. म्हणून स्वतःवर शंका घेऊ नका मित्रांनो. तुमच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. तुमच्या मनात नेहमी सकारात्मकता ठेवा. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मित्रांनो, ती म्हणजे भीतीमुळे थांबू नका, पण विचार न करता धावूही नका. भीतीमुळे थांबू नका, विचार न करता धावूही नका. योग्य वेळ, योग्य दिशा आणि शांत मन हीच खरी ताकद आहे. योग्य वेळ, योग्य दिशा आणि शांत मन हीच खरी ताकद आहे. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, मी शांत आहे, मी मजबूत आहे. मी शांत आहे, मी मजबूत आहे. आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी स्वामी गुरुकृपा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. आणि कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मित्रांनो, भेटूया अशाच राशी भविष्य सांगणाऱ्या रहस्यमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.